कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्कॉलरशिपची इयत्ता 8वी स्कॉलरशिपची स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेतील हा शेवटचा चॅप्टर आहे. हा शेवटचाच व्हिडिओ असं म्हणू शकता की आपला 32वा चॅप्टर म्हणजे एंड आहे आपल्या सिलेबसचा. येथे आपला सिलेबस संपत आहे, म्हणजे इयत्ता 8वी स्कॉलरशिप गणिताचा सिलेबस आज आपला संपत आहे. तर बहुपदी हा शेवटचा टॉपिक आज आपण घेत आहोत. तर बघा, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. पहिली तर गोष्ट की बहुपदी म्हणजे काय, आपल्याला शिकावं लागेल की बहुपदी म्हणजे काय, बहुपदींचे प्रकार काय असतात, ठीक आहे, आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल. तर चला चालू करूया. तर बघा, बहुपदीची व्याख्या, ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात. आता बैजिक राशी म्हणजे काय, जे आपण इक्वेशन लिहितो बघा, असं इक्वेशन लिहिलं x² + 2x + 3 = 0. हे काय झाली, ही बैजिक राशी. ह्याच्यामध्ये काय असतं, चलांचे घातांक. आता 2 आहेत बघा, हे x² आहे, हे 2x आहे आणि हे 3 आहे. असे 3 पद आहेत यामध्ये x काय आहे, चल, त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये व्हेरिएबल म्हणतो. आणि जे 2 आहे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो किंवा त्याला आपण स्थिर म्हणतो. कारण की त्याची व्हॅल्यू कशी आहे, तर स्थिर आहे, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. तर एक्सला आपण काय म्हणतो, चल, व्हेरिएबल म्हणतो. आता ह्या व्हेरिएबलचा घातांक म्हणजे एक्सचा घातांक इथं काहीच नाही, म्हणजे तो किती आहे, 1 आहे. इथं एक्सचा घातांक किती आहे, 2 आहे. तो घातांक काय पाहिजे, पूर्ण संख्या पाहिजे. काय पाहिजे, पूर्ण संख्या पाहिजे. पूर्ण संख्या असतात त्या राशीला काय म्हणतात, बहुपदी, पॉलिनॉमियल असे म्हणतात. एकदम सोपी डेफिनेशन आहे. बघा, इक्वेशनमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणती राशी बहुपदी आहे किंवा कोणती राशी बहुपदी नाही. त्यावेळेस काय बघायचं की जी चल आहे, चल म्हणजे जो व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलचा घातांक हा पूर्ण संख्या आहे का नाही, एवढंच बघायचं आहे. मग पुढे बघा की ह्या इक्वेशनमध्ये पुढे बघा, 6 ही सुद्धा बहुपदी आहे. 6 बहुपदी कसं काय, तुम्ही म्हणाल 6 कसं काय बहुपदी, तर बघा, 6 x चा 0वा घात म्हणजेच 6 कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे किती असतो, 1 बरोबर 6. म्हणजे ह्याची किंमत आपण 6 सोबत लिहू शकतो, बरोबर आहे. x चा 0वा घात म्हणजे x चा घातांक किती आला, x चा घातांक हा 0 आला. 0 ही पण पूर्ण संख्या आहे. 0 काय आहे, पूर्ण संख्या. म्हणजेच काय, 6 - 7, लक्षात घ्या, मुलं -7 ला चुकतात. 1/2, 0, वर्गमुळात 3, ह्या सगळ्या ज्या स्थिर संख्या आहेत त्यांना स्थिर बहुपदी म्हणतात, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतात. मुलं येथे चुकतात की मुलांना वर्गमुळात 3 अशी संख्या दिली तर मुलं चुकतात आणि मुलं काय म्हणतात की सर ही तर काय बहुपदी नाही आहे, पण ही बहुपदी आहे, हे लक्षात ठेवा. मग बहुपदी कशाला ओळखतात, बघा, बहुपदी स्थिर संख्येवरून नाही ओळखत, बहुपदी चलवरून ओळखतात. कशावरून ओळखतात, चल, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. व्हेरिएबलवरूनच आपण बहुपदी ओळखतो. दुसरी गोष्ट, जी बहुपदी असते, जी बैजिक राशी असते, ती कशी पाहिजे, रिअल पाहिजे. रिअल आपण जी संख्यांचे प्रकार शिकलोय, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि रिअल नंबर. म्हणजेच काय बघा, रिअल नंबर, इमॅजिनरी नंबर, ठीक आहे. परिमेय संख्या आणि म्हणजे रॅशनल नंबर, इरेशनल नंबर मिळून काय बनतो, रिअल नंबर. तर तो जो रिअल नंबर आहे तो रिअल नंबरच पाहिजे. इरिअल नंबर असेल किंवा इमॅजिनरी नंबर असेल तर त्याच्यापासून पण पॉलिनॉमियल बनत नाही. पुढे एक्झाम्पल येईलच बघा. आता आपल्याला काय विचारलंय, वर्गमुळात y + 5 ही बहुपदी आहे का, आणि 1/y - 3 ही पण बहुपदी आहे का. तर कसं काढायचं, बघा, वर्गमुळात y म्हणजे y चा 1/2 + 5. आता 1/2 घातांक आहे, 1/2 घातांक ही पूर्ण संख्या आहे का, नाही. म्हणजे ही बहुपदी आहे का, ही बहुपदी नाही आहे. बघा, 1/y म्हणजे y चा कितवा घातांक येईल, -1 - 3. मग y चा हा कितवा घातांक आहे, -30.
वजा एक ही पूर्ण संख्या आहे का? नाही, म्हणून ही पण बहुपदी नाही. मग आता आपण बघूया बहुपदीचे प्रकार. बहुपदीचे प्रकार पदांच्या संख्येवरून, किती पद आहेत त्याच्यावरून बहुपदीचे प्रकार पडतात. तर बहुपदीचे एकूण किती प्रकार पाडलेले आहेत? एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी. प्रत्येक बहुपदीत एकच पद आहे, म्हणजे 2x. ही एवढंच एक पद असेल तर आपण त्याला काय म्हणतो? एकपदी. हे 5, हे पण काय झालं? एकपदी. आता द्विपदी, ज्यामध्ये 2 पद आहेत, प्रत्येक बहुपदीत 2 पद आहेत, तर हे तर किती पद आहेत? 2. तर ही काय झाली? द्विपदी. m वर्ग वजा 3m, ही पण काय झाली? द्विपदी. पुढे बघा, हे बघा, यामध्ये किती पद आहेत? तर 3 पद आहेत, म्हणून ही काय झाली? त्रिपदी. बघा, आता ह्यांची बेरीज होऊ शकते का? ह्यांची बेरीज नाही होऊ शकत आहे. बघा, इथं जर मी असं संख्या दिली असती m² अधिक 2m वर्ग अधिक 3m, तर तुम्ही ह्याला त्रिपदी म्हणला असता, पण त्रिपदी नाही आहे ही. का? तर ह्या m वर्गचा आणि 2m वर्गची काय बेरीज होते? मग ही काय होईल? 3m वर्ग अधिक 3m. आता ह्यांची पुढे बेरीज होईल का? अजून ह्यांची पुढे नाही बेरीज होणार, मग फर्दर बेरीज होऊ शकणार नाही. तर आपण काय म्हणू की ही त्रिपदी नसून ही द्विपदीच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघूया. आता एका चलातील बहुपदीची कोटी. कोटी म्हणजे काय? डिग्री. इंग्लिशमध्ये त्यालाच काय म्हणतो आपण? डिग्री. दुसरी गोष्ट आपण बघूया की काय असतं ते. कोटी म्हणजे काय? आता हे असे आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलाय, बहुपद दिले, 2x चा 7वा घात वजा 5x अधिक 9. या बहुपदीतील चलाचा, चल म्हणजे काय? x जिथं जिथं आहे तिथं. आता 9x काहीच नाही म्हणून 9x चा 0वा. हे तर काय नाही म्हणून 9x चा 0 लिहू शकता तुम्ही. सर्वात मोठा घातांक कोणता आहे? आता इथं जर बघितलं तर 3 ठिकाणी x आहे, 1, 2 आणि 3. तर ह्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक आहे 7. तर सर्वात मोठा घातांक किती आहे? 7. एका चलातील बहुपदीमध्ये बघा, हे लक्षात घ्या, एका चलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास बहुपदीची कोटी म्हणतात. काय म्हणतात? कोटी. म्हणजे 7 काय आली? ह्या बहुपदीची कोटी. ह्या बहुपदीची कोटी किती आहे? 7. 10 या बहुपदीची कोटी किती? आता 10, फक्त 10 ही संख्या दिलेली आहे. तर 10 ही संख्या आपण मगाशी लिहिल्यानुसार 10 गुणिले 1 म्हणजेच 10. मग 1 बद्दल काय येईल? x चा 0वा घात. x चा 0वा घात म्हणून 10 या बहुपदीची कोटी किती आहे? 0. हे लक्षात घ्या. हा पॉइंट आणि हा पॉइंट, ह्या तिन्ही पॉइंटवर प्रश्न येतात, येऊन गेलेले आहेत. फक्त 10 दिलं तर 10ची कोटी किती आली? 0. आणि 10 प्रमाणे कोणत्याही शून्येतर स्थिर संख्येचं, कोणत्याही बघा शून्येतर, 0 सोडून कोणतीही संख्या असू द्या, स्थिर बहुपदीची कोटी किती असते? 0 असते. आणि 0 या बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, पेपरला आहे तसं येतं. 0 या बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही, आहे तसं पेपरला येतं. लक्षात ठेवा, पाठ करणे. पुढे बघा, एकापेक्षा अधिक चलांतील बहुपदीची कोटी. आता आपण बघितलं मगाशी एकच चल होतं म्हणजे फक्त xच होतं. आता येथे 2 चल आहेत म्हणजे m आहे, n आहे. मग यांची कोटी कशी काढायची? बहुपदीमधील प्रत्येक पदांमध्ये असलेल्या चलांच्या घातांकाची जी बेरीज सर्वाधिक असते, बेरीज करायची. आता बघा, 3 आणि 6 ची बेरीज किती आली? 9. 2 आणि 3 ची बेरीज किती आली? 5. 1 आणि 1 ची बेरीज किती आली? 2. मग सगळ्यात जास्त बेरीज किती आली? 9. म्हणजे 9 काय आली? तर त्या बहुपदीची कोटी. या चलातील बहुपदी आहे, या बहुपदीची कोटी 9 आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, बहुपदीचे प्रकार कोटींवरून. आता आपण मगाशी बघितलं बहुपदीचं, तर ते काय होतं की बहुपदीचं पदांवरून प्रकार होते. हे प्रकार कसे होते? पदाच्या संख्येवरून. मग पुढचे काय आहेत? कोटीवरून. मग कोटीवरून कोणते कोणते प्रकार आहेत? तर बघा, ज्या बहुपदीची कोटी 1 आहे त्याला रेषीय बहुपदी म्हणतात. 3x वजा 1 7y. म्हणजे y चा घातांक जास्तीत जास्त कोटी किती आहे? 1. तर त्याला आपण म्हणतो रेषीय बहुपदी. ज्या बहुपदीची कोटी 2 आहे त्याला वर्ग बहुपदी. ज्या बहुपदीची कोटी 3 आहे त्याला घन बहुपदी. ठीक आहे, हे एक्झाम्पल पण बघून घ्या. बरोबर. आता पुढे बघा, आता आपल्याला बहुपदी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितली जाते.
तर ह्या 4च गोष्टी लक्षात ठेवा, बहुपदीचे सगळे प्रश्न ह्या टेबलवरून सुटतील. तर पहिले तर काय करायचं की आपल्याला कोणताही प्रश्न येऊ द्या, पहिली प्रोसेस काय, बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहा. आता घातांकाचा उतरता क्रम म्हणजे ही जर मी बहुपदी बघितली तर सगळ्यात जास्त घातांक मला 5 दिसतोय, हा 1 नंबर, मग दिसतोय 3, मग दिसतोय 1 आणि मग दिसतोय 0. मग मी तसंच लिहून घेतो, 3m चा 5वा अधिक 5m चा 3रा वजा 7m अधिक 2. ठीक आहे. म्हणजे ही काय झाली, बहुपदी उतरत्या क्रमाने झाली. ह्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये, स्टँडर्ड फॉर्म म्हणतात बहुपदीचा. ह्यालाच काय म्हणतात, बहुपदीचा स्टँडर्ड फॉर्म. आता बहुपदी नसलेली पदे शून्य सहगुणक घेऊन समाविष्ट करा आणि ती घातांक रूपात लिहा. म्हणजेच काय करायचं की तर m चा 5वा नंतर m चा 4था घात यायला पाहिजे, मग m चा 3रा, मग m चा 2रा, मग m चा 1ला आणि मग m चा 0वा असे घात आले पाहिजेत. पण इथं m चा 5वा घात झाल्यानंतर इथं डायरेक्ट m चा 3राच घातलेला आहे, मग 3रा झाल्यानंतर 2रा घात लिहायचा सोडून m चा 1ला घातलेला आहे आणि मग शेवटचा. तर हे कसं लिहायचं, तर बघा ज्यावेळेस असं इक्वेशन येईल तर पहिल्यांदा m चा 5वा घात लिहूया आपण, मग m चा 4था घात, m चा 3रा घात, m चा 2रा, m चा 1ला घातांक आणि m चा 0वा घातांक. मग आता त्याचे जे सहगुणक आहेत ते लिहून घ्या. आता m चा 5वा जो घात आहे त्याचा सहगुणक आहे 3 अधिक 3, मग येथे काहीच नाही, m च्या 4थ्याला काहीच नाही म्हणून इथे येईल 0. m चा 3रा घात त्याचा घात सहगुणक आहे अधिक 5, येथे काहीच नाही, m चा वर्ग त्याच्यामुळे 0 येईल, येथे येईल वजा 7 आणि येथे येईल अधिक 2. ठीक आहे. म्हणजे समजा की जर घातांक 5वा आहे, कोटी 5 आहे, तर सहगुणक रूप लिहिताना एकूण किती सहगुणक येतील बघा. बघा हे 3 येईल, हे 0, हे 5, त्याच्यानंतर हे 0, हे वजा 7 आणि हे अधिक 2. अधिक 2 लिहा, 2 लिहा. तर ह्या बहुपदीची कोटी आहे 5 आणि एकूण अंक सहगुणक किती आले 6. समजा कोटी असते 7, कोटी असते 7, तर सहगुणक किती आले असते, सहगुणक आले असते 8. समजा कोटी असती 2 तर सहगुणक किती आले असते, सहगुणक आले असते 3. समजा कोटी शून्यच आहे, कोटी काय आहे 0, तर सहगुणक किती येतील, सहगुणक येतील 1. म्हणजे कोटीपेक्षा 1 ने जास्त असतो सहगुणक, कोटीपेक्षा 1 ने जास्त काय असतो सहगुणक. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर ह्या बहुपदीचा सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे, तर तो आहे 5. म्हणून ह्या बहुपदीची कोटी किती आली 5. तर आता आपण बहुपदीवर जे स्वाध्यायामध्ये प्रश्न विचारलेले आहेत तर ते सोडूया. तर 32.1 हा चालू करतोय आपण. तर बघा पुढील बहुपदीची कोटी किती. ज्यावेळेस अशा टाईपचा एक्झाम्पल येतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं बघा, इथं m चा 5वा, n चा वर्ग आणि p. मग ह्या तिन्हीची कोटी काय येईल, p चा काहीच घातांक नाही म्हणजे 1 आहे, 5 अधिक 2 अधिक 1 किती आलं 8, म्हणजे याच्यासाठी आलं 8. हे 7 आणि 4 किती आलं 11, 2 आणि 3 5, 5 आणि 1 6 आणि m चा वर्ग म्हणजे 2. जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त बेरीज काय आलेली आहे, ती आलेली आहे 11, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. एवढं सोपं सहज असतं एक्झाम्पल. ठीक आहे. आता दुसरं बघा, ह्याच्यामध्ये म्हणलंय की बहुपदी नाही. हा पेपरला विचारलेला प्रश्न आहे, हा पण पेपरला विचारलेला प्रश्न आहे. किती सोपे प्रश्न आहेत ते बघा, एकदा समजून घेतलं की सगळं सोपं आहे. बहुपदी नाही म्हणलंय, मग बघा इथं x वर्ग, ह्याचा घातांक तर 2 आहे, पूर्ण संख्या आहे, पण येथे x चा घातांक किती आहे, x चा घातांक आहे वजा 1. ही पूर्ण संख्या आहे का, नाही, म्हणून अ ही बहुपदी नाही, अ ही बहुपदी नाही. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 अ. मग आता पुढच्या बहुपदी आहेत का बघूया. बघा x वर्ग आहे, घातांक 2 आहे म्हणजे पूर्ण संख्या आहे, x चा घातांक 1 आहे, पूर्ण संख्या आहे,
इथं काहीच नाही म्हणजे एक्सचा शून्यवा घात आहे, म्हणजे याचा पण घातांक काय आहे, पूर्ण संख्याचा आहे. इथं एक्सचा तिसरा आहे, इथे एक्सचा पहिला आहे, इथं एक्सचा 5वा घात आहे. इथं वर्गमुळात 3चं काही घेणं देणं नाही. बघा वर्गमुळात 3 मध्ये फसू नका, ठीक आहे. इथं एक्स आहे, इथं एक्सचा शून्य, म्हणजे आपल्याला फक्त काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे चल किंवा व्हेरिएबल कडे लक्ष आपलं ठेवायचं आहे. पुढे बघा ही बहुपदी सहगुणक रूपात कशी लिहितात. आता इथं कितवा घात आहे हो, तिसरा, म्हणजे किती पदं येतील, 4 पदं येतील. मग इथं सगळीकडे बघितलं तर 4च पदं आहेत. पुढे बघा इथं एक्सचा तिसरा घात आहे, आधी सहगुणक नाही म्हणजे 1 येईल, इथं येईल -2, इथे येईल +5 -1, +1 +1 -2 +5 -1, म्हणजेच काय येईल, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिसतंय बघा, हे सहगुणक रूप दिलंय आणि त्याची बहुपदी विचारले. काय आहे बघू, लिहून घेऊया. 1 0 1 0 -4 असं हे सहगुणक रूप लिहिलेलं आहे आणि याची बहुपदी विचारली. मग शेवटचा अंक घ्या 4, एक्सचा शून्यवा, मग इथं काय येईल 0, एक्सचा कितवा येईल, पहिला येईल, अधिक 1, एक्सचा कितवा येईल, दुसरा येईल, अधिक 0, एक्सचा कितवा येईल, तिसरा येईल, आणि त्याच्यानंतर हा 1 एक्सचा चौथा घात. म्हणजे हा काय झाला, हा इंडेक्स फॉर्म झाला. हा काय झाला, हा इंडेक्स फॉर्म सहगुणक रूप झालं हे. मग येथे शून्यच्या टर्म आपण कॅन्सल करूया. तर इथे येईल एक्सचा चौथा घात अधिक एक्स वर्ग वजा 4, एक्सचा शून्यवा घात म्हणजे 4, म्हणजे हे आपलं उत्तर असेल. हे उत्तर म्हणजे आपलं बघा पर्याय क्रमांक 1च आहे. 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. एवढे हे सोपे प्रश्न असतात, लक्ष दिलं की सुटतात. मग पुढील प्रश्न बघू, ही बैजिक राशी बहुपदी का नाही. आता इथं जर बघितलं 3x वर्ग ही कशी आहे, पूर्ण संख्या आहे, म्हणजे 3x वर्ग 3 ही संख्या पूर्णांक संख्या असल्यामुळे काहीच नाही, हे चुकीचं आहे. आपण फक्त x वरून ठरवतो. 5x सहगुणक 5 ही नैसर्गिक संख्या आहे. 5 हा फक्त काय पाहिजे, रिअल नंबर पाहिजे, वास्तव संख्या पाहिजे. काय म्हणायचं, वास्तव संख्या, वास्तव संख्या पाहिजे. वास्तव संख्या आहे ना. 5x सहगुणक 5 ही पूर्ण वर्ग संख्येचं काहीच घेणं नाही आपल्याला, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. वर्गमुळात -7 हे पद वास्तव संख्या नसल्यामुळे, तर हे पद वास्तव संख्या नाही. वर्गमुळात 7 असतं तर आपण म्हणलं असतं की ही वास्तव संख्या आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे ही बहुपदी आहेच. पण वर्गमुळात -7 आहे, ह्याचं वर्गमूळच निघू शकत नाही. किंवा कोणत्याही संख्येचं वर्गमूळ हे वजा नसतं, कोणत्याही संख्येचं वर्गमूळ हे वजा नसतं, त्याच्यामुळे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी स्थिर बहुपदी कोणती. स्थिर बहुपदी म्हणजे जिचा घातांक 0 आहे किंवा जिला चलच पद नाही, म्हणजे ते काय आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, 0 या बहुपदीची कोटी किती, कोटी ठरवता येत नाही. हे प्रश्न आपण बघितलेला आहे आपल्या म्हणजे नोट्स आहेत त्याच्यामध्ये पण तो आहे. पुढे बघा, या बहुपदीची कोटी किती, तर एक्सचा जास्तीत जास्त घातांक किती दिसतोय, तर तो 3 दिसतोय, म्हणून याची कोटी किती येईल, पर्याय क्रमांक 4. ही बहुपदी प्रमाणरूप पद्धतीत कशी लिहितात. मग पहिल्यांदा घात कोणता येतोय, एक्सचा तिसरा, त्याच्यासोबत हे वजा चिन्ह पण येईल, वजा एक्सचा तिसरा घात वजा एक्सचा तिसरा घात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 येणार नाही, कारण की इथं अधिक आहे, इथं वजाला वजाच राहील. त्याच्यानंतर 4x वर्ग येईल, 4x वर्ग, म्हणजे इथं 4x वर्ग नाही, उत्तर येईल पर्याय क्रमांक बघा 9चं उत्तर काय येईल. 1 मिनिट, काय म्हणलंय आपलं, प्रमाणरूप पद्धतीत कशी लिहाल. 1 मिनिट आपण बघूया. एक्सचा वजा तिसरा घातला एक्सचा वजा तिसरा घातच येईल, 4x वर्गला 4x वर्गच येईल, 3x येईल, वजा 1 येईल. हो बरोबर आहे. काय येतं की एक तर तुम्ही सरळ लिहा किंवा उलटी लिहा, उलट्या क्रमाने लिहा.
मग उलट्या क्रमाने जर बघितलं इथं जर बघितलं तर एक्सचा घन एक्सचा वर्ग, मग इथं काय यायला पाहिजे होतं एक्स यायला पाहिजे, पण एक्स नाही आता काय आले 5 आले आणि मग हे आले, म्हणजे हे पण येणार नाही, एक येणार नाही. पर्याय क्रमांक का 2 येईल तर हे उलट्या क्रमाने पण तुम्ही लिहू शकता. इथं एक्सचा तिसरा घात, मग एक्सचा दुसरा घात, मग एक्स आणि मग एक्सचा 0वा घात, म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, इथे स्टार करा आणि हा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूया. आता आपल्याला काय विचारले, त्रिपदी. त्रिपदी म्हणजे काय, 3 पद पाहिजेत. 3 पद पाहिजेत. बघा इथं काय एक्सचा वजा दुसरा घात, एक्सचा दुसरा घात आहे, म्हणजेच काय एक्सचा वजा दुसरा घात, म्हणजे ही बहुपदीच नाही आहे, म्हणजे हे उत्तरच येऊ शकत नाही. आपल्याला किती पद पाहिजेत, 3 पद पाहिजेत. इथं बघा इथं 3 पद आहेत. मग तुम्ही म्हणाल सर पर्याय क्रमांक 4 का नाही येणार, तर बघा 5x चा 5वा आणि हे एक्स वर्ग आणि एक्स वर्गच आहे इथं, म्हणजे हे काय येईल 7x वर्ग, म्हणजे ही झाली द्विपदी, ही काय झाली द्विपदी झाली. आपल्याला काय शोधायची आहे, त्रिपदी. त्रिपदी काय येईल 10चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. आपल्याला त्रिपदी कोणती असं विचारलेलं आहे. त्रिपदीला उत्तर येईल 10चं पर्याय क्रमांक 2. बघा पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर दिले की जे चुकीचं आहे, कारण की ही त्रिपदी बनवू शकत नाही. ठीक आहे, एक वेळा उत्तर चेक करा. उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. त्रिपदी शोधायचे, त्रिपदी तेच येईल. पुढे बघूया. पुढीलपैकी द्विपदी कोणती. द्विपदीमध्ये 2च पद पाहिजेत, ही तर येणार नाही. इथं 3 पद आहेत. इथे जर बघितलं 2चा 0वा घात म्हणजे 2 अधिक 7 9, ही एक पदीच झाली, म्हणजेच उत्तर काय येईल 11चं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10 झाला, 11 झाला, आता 12 बघायचा आहे आपल्याला. बहुपदी कोणती असा प्रश्न आहे तो. मग बहुपदी कोणती, एक्सचा वजा 2 घात हा येणार नाही, एक्स छेदस्थानी येणार नाही, हे एक्स छेदस्थानी ते पण येणार नाही. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 12चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 आलं. 13चा प्रश्न बघा. या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती. मग गुणाकार करून बघूया. आता सगळा गुणाकार करत बसायचा का, तर नाही. ह्याच्यात सगळ्यात मोठी कोटी कोणाची, या संख्येची. हे तर कोणते, या संख्येची. म्हणजेच काय होईल 2x चा तिसरा घात चा गुणाकार x वर्गशी होईल. मग 2x चा कितवा घात होईल, तो 3 अधिक 2 5वा घात होईल आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. येथे 3 आणि 2चा गुणाकार होऊन 6 येणार नाही उत्तर, तर इथं बेरीज होते. घातांकाचे नियम एकदा बघा रिपीट, त्यामध्ये तुम्हाला ते समजून जाईल. आता स्वाध्याय क्रमांक 32.2 बघूया. प्रश्न बघा. 4x वर्ग वजा 9x अधिक 7, दुसऱ्या कंसामध्ये आहे x वर्ग अधिक 5x वजा 1, तिसऱ्या कंसात 5x वर्ग अधिक वजा 4x अधिक 5 बरोबर किती. आता हा सगळा प्रश्न सोडवायचा आहे. तर बघा याचं उत्तर कशा पद्धतीने काढता येईल. आपण लिहून घेऊया, सेपरेट लिहून घेऊया, म्हणजे दिसेल पण व्यवस्थित. 4x वर्ग वजा 9x अधिक 7, हा कंस काढूया आपण. ठीक आहे, इथं अधिक चिन्ह आहे त्याच्यामुळे हा कंस आहेच तसा येईल. x वर्ग अधिक 5x वजा x, आणि हे वजा आहे त्याच्यामुळे आतमधले चिन्ह काय होतील, बदलतील. वजा 5x वर्ग अधिक 4x वजा 5 हे येईल. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. आपल्याला पहिल्यांदा वर्ग संख्या जवळजवळ घ्यायच्या. 4x वर्ग x वर्ग आणि वजा 5x वर्ग, 4x वर्ग आणि x वर्ग 5x वर्ग, 5x वर्ग मधून 5x वर्ग जाईल. ठीक आहे, पुढे बघा वजा 9x आहे, 5x आणि 4x यांची बेरीज 9x होईल, 9 मधून 9 जाईल. पुढे बघा वजा 7 वजा 1 किती झालं 6, अधिक 6 वजा 5, उत्तर काय येईल 1. आता 1 कुठलं उत्तर आहे, तर ते 1 आहे, पर्याय क्रमांक 1 आहे आणि पर्याय क्रमांक 4, याचं उत्तर काय आहे 1. ठीक आहे, 1 व 4 असे आपले उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू.
प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय बघा, 3m घन अधिक 7m वर्ग अधिक 5m अधिक 1 या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो व भागाकार 3m वर्ग अधिक 4m अधिक 1 येतो, तर भाजक कोणता? कसं काढायचं बघा. इथं सोडूया आपण. 3m घन अधिक 7m वर्ग अधिक 5m अधिक 1 ह्या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो व भागाकार काय येतो बघा, 3m वर्ग. ठीक आहे. ह्याने ह्याला भागलं तरी आपलं उत्तर यायला पाहिजे, जे उत्तर आहे ते यायला पाहिजे. असं भागाकार करून पण आपलं उत्तर येणारच आहे. ठीक आहे, असं ही उत्तर येणार आहे. आणि दुसरी एक मेथड सांगतो. एक मेथड लक्षात ठेवा. आता ह्या प्रश्नामध्ये मेथड एक लक्षात ठेवा की इथं जे आपला भाजक आहे, भाजकने कसा भाग गेलाय, पूर्ण भाग गेलाय. पूर्ण भाग गेलाय म्हणजे बाकी किती राहिले, बाकी राहिले 0. मग 0 जर बाकी राहत असेल तर आपल्याला कोणता थेरम यूज करता येतो, रिमाइंडर थेरम यूज करता येतं. मग रिमाइंडर थेरम काय सांगतो की m ची किंमत येथे, m ची किंमत काय ठेवू शकतो, m ची किंमत आपण 2 ठेवू शकतो. m ची किंमत येथे -1, म्हणजे जी किंमत आहे m अधिक 1 आहे, तर m ची किंमत काय ठेवायची, -1 ठेवायची. m ची किंमत काय ठेवू शकतो, इथे 1 ठेवू शकतो. m ची किंमत -2 ठेवू शकतो. तर ह्या किमती जर आपण इक्वेशन मध्ये ठेवल्या तर आपलं उत्तर किती आलं पाहिजे, बाकी किती आले पाहिजे, 0 आले पाहिजे. मग पहिला पर्याय ठेवूया 2. जर मी इथं अधिक वाली संख्या ठेवली अधिक, तर इथं माझं उत्तर तर येणारच नाही, हे मला दिसते. कारण की सगळीकडे अधिक चिन्ह आहे, तर अधिक वालं उत्तर येणार नाही. म्हणजे पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय हे माझं उत्तर नसणार आहे. आता मी पर्याय क्रमांक 2 ठेवतो. 2 ची किंमत जर माझी बसत असेल तर माझं उत्तर 2 येईल. जर 2 हे बसत नसेल तर माझं उत्तर काय येणार आहे, 4. तर पर्याय क्रमांक 2 ठेवून बघू. 3. m ची किंमत काय आहे, -1, -1 चा तिसरा अधिक 7, -1 चा दुसरा घात अधिक 5, -1 अधिक 1. 3 -1 चा तिसरा घात म्हणजेच किती येईल, -1 अधिक 7, -1 चा दुसरा घात म्हणजेच अधिक 1, 5 -1 5 अधिक 1. इथं काय येईल बघा, -3 अधिक 7 -5 अधिक 1. -3 आणि -5 -8 येईल. 7 अधिक 1 8, 8 आणि 8 किती आलं, 0. म्हणजे रिमाइंडर थेरमने आपलं उत्तर काय आलंय, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. एकदम हे पण प्रश्न सहज सुटतात, फक्त आपल्याला त्या कन्सेप्ट माहीत पाहिजेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. आता याच्यामध्ये पण आपण काय केलंय की बहुपदीची किंमत काढायची आहे आपल्याला. मग बहुपदीची किंमत कशी काढतो आपण, जी व्हॅल्यू दिली तीच व्हॅल्यू टाकतो. x ची किंमत किती दिली, 2. मग ठेवूया x ची किंमत 2. x वर्ग वजा mx अधिक 7 ह्या बहुपदीची किंमत किती आहे, 35. कधी, x बरोबर 2 असल्यावर. आता x ची किंमत 2 ठेवूया. 2 चा वर्ग वजा m कंसात 2 अधिक 7 बरोबर 35. 2 चा वर्ग 4 वजा 2m अधिक 7 बरोबर 35, वजा 2m अधिक 11 बरोबर 35, वजा 2m बरोबर 35 वजा 11 किती आलं हे, 24. वजा 2m ची किंमत 24, m ची किंमत किती येईल, 24 भागिले वजा 2, तर किंमत येईल वजा 12. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 4 बघा. आता 4 मध्ये खूप सारे असे आपल्याला छोटे छोटे प्रश्न आहेत. 4 मध्ये 3 प्रश्न आहेत. कसे सोडवायचे बघा. ax क्यूब अधिक bx स्क्वेअर अधिक cx प्लस d आणि 4x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 7x मायनस 6 या बहुपदी समान आहेत. ह्या बहुपदी कशा आहेत, समान. मग मी त्यांची एका खाली एक लिहून घेतो. ax क्यूब अधिक bx वर्ग अधिक cx अधिक d. ठीक आहे. आणि खाली काय येईल बघा, 4x चा घन वजा
5x वर्ग अधिक 7x वजा 6. मग a ची किंमत किती आली? a ची किंमत आली 4. b ची किंमत किती आली? b ची किंमत आली वजा 5. c ची किंमत किती आली? c ची किंमत आली 7. आणि d ची किंमत किती आली? d ची किंमत आली वजा 6. मग बघा ABCD च्या अनुक्रमे किमती कोणत्या? a ची किंमत आहे 4, b ची किंमत आहे वजा 5, c ची किंमत 7 आणि d ची वजा 6. म्हणजे 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 4चं पहिल्यातलं उत्तर येईल 1. आता ABCD ची बेरीज काय असेल ती? बघा 4 अधिक 4 वजा 5 अधिक 7 वजा 6. 7 आणि 4 11 वजा 11. काय आली बेरीज? 0. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. आता 3 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. कोणत्या कोणत्या आहेत? A B C. A ची किंमत आहे 4, B ची किंमत आहे वजा 5 आणि C ची किंमत किती आहे? 7. वजा B ची किंमत किती आहे? 7, C ची किंमत आहे वजा 5 आणि D ची किंमत आहे वजा 6. आता सोडूया. 5 × 20, 20 आणि 7चा गुणाकार वजा 140 येईल. इथं वजा टर्म किती वेळा आली? 3 वेळा. म्हणजे वजाला वजा राहील. 7 5 35, 35 ची 6 पट 210, 140 आणि 210. चिन्ह कसे आहेत? समान आहे आणि समान चिन्हच राहील वजा 350. 3चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5. 8x झूम करूया म्हणजे दिसेल सगळ्यांना. बघा 8x वजा 6y अधिक 4 आणि 6y वजा 3x अधिक 7 या संख्येतून यांच्या बेरजेतून 4 अधिक 9y अधिक 2x ही राशी वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल? एकदम सोपं आहे. फक्त अवघड करण्याचा प्रयत्न केला आहे पण ते अवघड नाही आहे, सोपंच आहे. मग पहिल्यांदा तर आपण 8x वजा 6y अधिक 4. मग येथे पहिल्यांदा काय येईल? वजा 3x अधिक 6y अधिक 7. ह्या संख्या एकाखाली एक लिहूया आपण. ठीक आहे. यांची काय करायची? बेरीज. बेरीज म्हणजे खालच्या संख्येची चिन्ह नाही बदलणार. 8 मधून कुठून हे करा? 7 आणि 4 11. 6y अधिक 6y वजा 6y काय येईल? 0. आणि 8 मधून 3 गेले 5x. मग 5x अधिक 11 मधून आपल्याला काय वजा करायचे? ही संख्या. मग 0y लिहूया इथं. यामधून आपल्याला कोणती वजा करायची? 2x अधिक 9y अधिक 4 ही संख्या काय करायची? वजा. म्हणजे इथले सगळ्यांची चिन्ह काय होतील? बदलतील. मग 11तून 4 गेलं 7 येईल. 0 मधून 9 गेलं वजा 9 येईल आणि 5 मधून 2 गेलं 3 येईल. 3x वजा 9y अधिक 7. 3x वजा 9y अधिक 7 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. आता 3x चा घन वजा 2x वर्ग अधिक 3 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग वजा 4 ही बहुपदी मिळेल. म्हणजे ह्या बहुपदीतून ती बहुपदी आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. 3x वर्ग अधिक 4 ही काय करावं लागेल? ह्या बहुपदीतून वजा. म्हणजे इथं वजा वजा चिन्ह येईल. वजा 3 अधिक 4 काय येईल? वजा 1. ठीक आहे. वजा 3. 1 मिनिट. या बहुपदीमध्ये कोणती बहुपदी मिळवली असता ही बहुपदी मिळेल? तर काय होईल बघा. 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 3 याच्यामध्ये a मिसळलं तर उत्तर काय आलं? 3x वर्ग अधिक 4. आता a काय होईल? जागा बदलेल. म्हणजे ही संख्या इकडं जाईल. मग ह्या संख्येत हे जे उत्तर काय येईल? 3x वजा 4 मधून ही संख्या वजा करावी लागेल पहिली. मग ही संख्या वजा करताना 3x चा घन वजा 2x वर्ग अधिक 3 हे काय करावं लागेल? वजा. मग हे वजा करताना हे वजा येईल, हे अधिक होईल, हे वजा.
4 मधून 3 गेलं 1, 3 आणि 2 5, 5x वर्ग आणि वजा 3x घन अधिक 5x वर्ग अधिक 1 म्हणजे 6चं उत्तर काय आलं? 6चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता 7 नंबरचा प्रश्न बघूया. पुढील प्रत्येक उदाहरणात a बरोबर 5x वर्ग वजा 7x अधिक 6, b ची किंमत 2x वर्ग अधिक 7 आणि c ची किंमत x वर्ग अधिक 2x वजा 3, तर d ची किंमत काढा. तर पहिल्यांदा a अधिक b ची बेरीज सांगितली. मग a काय आहे? 5x वर्ग वजा 7x अधिक 6 आणि b काय आहे? 2x वर्ग अधिक 7. ह्यांची बेरीज बघा किती येईल? 6 आणि 7 13. इथं काहीच नाही म्हणल्यावर 7x ला 7x, 5 आणि 2 7, 7x वर्ग वजा 7x अधिक 13 म्हणजे काय येईल? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता पुढे बघा आपल्याला d ची किंमत काढायची. मग a अधिक d बरोबर c आहे, तर d ची किंमत काय येईल? c वजा a. काय येईल? c मधून a वजा केल्यावर आपल्याला उत्तर येईल. तर बघा c मधून a वजा करूया. c ची किंमत आहे ही x वर्ग अधिक 2x वजा 3, त्यातून a वजा केलं 5x वर्ग वजा 7x अधिक 6. आता ह्यांची वजाबाकी, इथं वजा चिन्ह म्हणजे हे वजा होईल, हे अधिक होईल, हे वजा, वजा 3 वजा 6 वजा 9, 2 अधिक 7 9x, x वर्ग वजा 5x वर्ग वजा 4x वर्ग वजा 4x वर्ग अधिक 9x वजा 9 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघा. 7 मधील 1 झालं, 7 मधील 2 झालं. आता 7 मधील तिसरं d ची किंमत काढायची. d ची किंमत काढायची आपल्याला a अधिक b दिलंय. ठीक आहे. a अधिक b एकच मिनिट. हा, आता आपल्याला a अधिक b बरोबर c अधिक d हे शोधायचंय. मग आपल्याला माहिती बघा a अधिक b वजा c केलं तर काय येईल? d येईल. वजा c केल्यावर d येईल. आता a अधिक b ची किंमत काय आहे? a अधिक b ची किंमत आपण पहिल्या ह्याच्यात काढली, 7 मध्ये काढलेली आहे. 7 मधील पहिलं जे आहे त्याच्यामध्ये किंमत काढली, ही आलेली आहे a अधिक b ची किंमत. त्यातून आपल्याला c वजा करायचंय. c काय आहे? हे. चला वजा करूया. बघा 7x वर्ग वजा 7x अधिक 13 मधून x वर्ग अधिक 2x वजा 3 हे वजा करायचे. वजा करायचं म्हणजे इथले चिन्ह बदलतील, हे वजा होईल, हे वजा होईल, हे अधिक होईल. 13 आणि 3 16 वजा 7 वजा 2 वजा 9, 7 मधून 1 गेलं 6, 6x वर्ग वजा 9x अधिक 16, 6x वर्ग वजा 9x अधिक 16 म्हणजे 3चं उत्तर काय आलं? ते आलं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. पर्याय क्रमांक 3 आलं. a अधिक d बरोबर a, तर a ला a कॅन्सल होईल, a ला a कॅन्सल होईल, d चं उत्तर येईल 0. ठीक आहे. 4चं उत्तर येईल 2. आता 5 बघा. पाच काय आहे? a अधिक b बरोबर a अधिक d. हे a ला a कॅन्सल होईल, b आणि d ची किंमत काय येईल? समान येईल. आता b ची किंमत किती आहे बघा. b ची किंमत बघूया आपण. 2x वर्ग अधिक 7 आहे. 2x वर्ग अधिक 7 आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5 झाला. आता 6 बघा. ह्या a ला a कॅन्सल होईल, वजा c बरोबर वजा d म्हणजे c ची किंमत कोणा इतकी येईल? d इतकी येईल. मग c ची व्हॅल्यू काय आहे बघा. c ची व्हॅल्यू आहे x वर्ग अधिक 2x वजा 3, x वर्ग अधिक 2x वजा 3, x वर्ग अधिक 2x वजा 3 म्हणजे उत्तर काय येईल? 6चं
पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7 मधला 6वा झाला. प्रश्न क्रमांक 7 मधला 7वा. ए अधिक डी बरोबर 0. मग डी ची किंमत किती येईल? वजा ए. डी ची किंमत किती येईल? वजा ए. तर ह्याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. फक्त चिन्ह बदलतील ए ची. ठीक आहे. पुढे बघा. ए वजा डी बरोबर 0. तर ए ची किंमत काय येईल? डी इतकी येईल. ए आणि डी समान येईल. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 8चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. असे हे सोपे प्रश्न होते, फक्त जास्त होते. पुढे बघा. प्रश्न क्रमांक 8. 3m वर्ग वजा 5m अधिक 7 या बहुपदीतून m वर्ग अधिक 2m वजा 3 ही बहुपदी वजा करून आलेल्या बहुपदीत वजा 2m वर्ग अधिक 2m अधिक 2 ही बहुपदी मिळवली असता पुढीलपैकी कोणती बहुपदी मिळेल? ज्याला बेरीज वजा बाकी येते त्याला हे प्रश्न सुटतात. बघा. या बहुपदीतून ही बहुपदी काय करायची? वजा. लिहून घेऊया. m वर्ग अधिक 2m वजा 3 ही काय करायची? बहुपदी वजा. इथं वजा येईल, इथं वजा, इथं वजा, वजा वजा अधिक 7 आणि 3 10. 5 वजा 5 वजा 2 वजा 7 आणि वजा 3 वजा 2 वजा 3 वजा 1 अधिक 2 बरोबर. हे जे उत्तर येईल त्यामधून वजा 2m वर्ग अधिक 2m अधिक 2 ही बहुपदी मिळवली असता, म्हणजे अधिक आहे, अधिक केल्यामुळे चिन्ह बदलणार नाहीत. 10 आणि 2 12 वजा 7 अधिक 2 वजा 5m वजा 2m वर्गला वजा 2m वर्ग गेलं तर उत्तर काय येईल? वजा 5m अधिक 12. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता आपला लेक्चरमधील शेवटचा म्हणजे स्वाध्याय 32.3 आपण चालू करत आहोत आणि येथेच काय होतंय की आपला सिलेबस कंप्लीट होतोय. हा सिलेबस मधला शेवटचा पॉइंट आहे, शेवटचा घटक आहे. तर चला चालू करूया. बघा. पहिला प्रश्न काय आहे? 8y वर्ग वजा 200. दुसरा काय आहे? 2y चा चौथा वजा 250y व 4y वर्ग वजा 28y अधिक 40 या बहुपदीचा लसावी किती? काय काढायचा आहे? लसावी. लसावी काय असतो? लसावी असतो सामायिक घटक चा गुणाकार असामायिक घटकांशी असतो. असामायिक घटकांशी असतो. सामायिक आणि असामायिक घटकांचा गुणाकार असतो. तर बघा. पहिलं काय आहे? x8. पहिले आपण यांचे फॅक्टर पाडूया. 8y वर्ग वजा 200 यामधून कॉमन काय येईल? 8 निघेल. 8 मग काय येईल? y वर्ग वजा 25. y वर्ग वजा 25 म्हणजेच काय? y अधिक 5 y वजा 5 ही याची फोड झाली. ठीक आहे. पुढे बघा. दुसरं काय आहे? 2y चा चौथा वजा 250 y. इथंच y कॉमन निघेल. 2y कॉमन निघेल. आतमध्ये काय येईल? y क्यूब वजा 125. y क्यूब वजा 125 म्हणजेच 125 म्हणजेच 5चा वजा 3रा घात. मग ह्याची फोड कशी येईल? 2y कंसात y वजा 5 y वजा 5 आणि दुसऱ्या कंसात काय येईल? y वर्ग. इथं वजा आहे म्हणल्यावर अधिक येईल. अधिक 5y अधिक 25 ही आली याची फोड. पुढची फोड बघा. 4y वर्ग वजा 28y अधिक 40. मग यामध्ये काय कॉमन निघेल? बघा. 28 चीच फोड करावं लागेल. 40 आणि 4 चा गुणाकार किती येईल? 40 चा आणि 4 चा गुणाकार आला 160. 160 अधिक आला. मग वजा 28 ची फोड म्हणजे इथं वजाचा गुणाकार अधिक 20 8 160. मग 4y वर्ग वजा 20y वजा 8y अधिक 40 असे येईल ते. ठीक आहे. मग 4y कॉमन काढूया. काय येईल? y वजा 5. इथं काय कॉमन निघेल? 8 y वजा 5. मग फोड काय येईल? 4y वजा 8
दुसऱ्या कंसात y वजा 5 इथे ती लिहूया 4y वजा 8 आणि दुसऱ्या कंसात काय येईल y वजा 5. आता यामध्ये सामायिक घटक कोणते कोणते आहेत ते एकदा लिहा. सामायिक घटक आहेत हे y वजा 5 y वजा 5 y वजा 5 y वजा 5. मग y वजा 5 एकच वेळा येईल. मग ह्या दोनमध्ये सामायिक बघा 8 आणि 2y मध्ये काय कॉमन येईल 8च येईल. ठीक आहे. हे yचं y येईल. ह्या 2 आणि 8 मध्ये 8 येईल 8y. हे गेलं हे गेलं हे गेलं हे गेलं. आता 5y y अधिक 5 कुठेच नाही ते लिहावंच लागेल y अधिक 5 आणि हे पण लिहावं लागेल. हे पण y वर्ग अधिक 5y अधिक 25 म्हणजे हे पण झालं आणि 4y वजा 8 असं हे इक्वेशन तयार होईल. तर हे कुठे आहे बघा 8y y वजा 5 y अधिक 5 शेवटी काय 4y वजा 8. ह्याच्यामधून पण 2 कॉमन निघेल बघा. ह्याच्यातून 2 कॉमन निघेल y वजा 4 येईल. म्हणजे हे शेवटची टर्म काय येईल y वजा 4. ते कुठे दिसतंय का बघा. नाही 4 कॉमन निघल्यावर 2 येईल सारे y वजा 2. y वजा 2 कुठे येथे दिसतंय y वर्ग. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 2 सेम पहिल्यासारखा सुटेल. यांचा पण काय काढायचं आहे लसावी. मग 12a वर्ग ची फोड काय येईल 3 गुणिले 2 गुणिले 2 a अशी ती फोड येईल. 18 a घन b ची फोड काय येईल 2 3 3 a 3 वेळा आणि b 1 वेळा. मग बघा कॉमन काय आहे हे 3 1 वेळा येईल. हे 2 हे पण 1 वेळा येईल. आता हे 2 आहे का कॉमन नाही. मग ते कॉमन नसलेलं पण येईल. हे 2 परत a किती वेळा आहे 2 वेळा आहे तर हे 2 2 वेळा a. आता जे कॉमन नाही ते लिहूया. हे खाली 3 आणि हे ab करा सगळ्याचा गुणाकार. 3 दुने 6 3 दुने 6 6 दुने 12 12 त्रिक 36. a किती वेळा आले a आले 3 वेळा. a घन b 36 a घन b पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता तिसरा बघा. या बहुपदीचा मसावी काढायचा आहे. लसावी काढायचा असू द्या किंवा मसावी काढायचा असू द्या आपल्याला पहिलं काय करावं लागेल की त्यांचे फॅक्टर पाडावं लागतील. तर पहिल्या संख्येचे फॅक्टर काय येतील बघा 10 आहे कंसात काय आहे x वर्ग वजा 4y वर्ग. मग हीच टर्म आपण a वर्ग वजा b वर्ग अशी लिहू शकतो. a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. मग 10 ला 10 लिहा x वजा 2y x अधिक 2y ही टर्म झाली. पुढे इथे 2 कंसात आहे x वजा 2y कंसाचा वर्ग 2x वजा 2y दुसऱ्या कंसात x वजा 2y. मग इथे 2 येईल x वजा 2y दुसऱ्या कंसात x वजा 2y. आता ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे 10 आणि 2 मध्ये 2 कॉमन आहे आणि ह्याच्यात हे x वजा 2y कॉमन आहे. बस एवढंच कॉमन येईल. जे कॉमन असतं तो काय असतो मसावी असतो. तर उत्तर काय येईल 2 कंसामध्ये x वजा 2y पर्याय क्रमांक 1. तिचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 4. 3x y आणि 6x 6 म्हणजेच किती 2 गुणिले 3 गुणिले x. कॉमन काय 3 3 कॉमन आहे आणि x कॉमन आहे. तर 3x काय येईल मसावी 3x पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5 बघा. या बहुपदीचे पुढीलपैकी अवयव कोणते. ठीक आहे. मग बहुपदीचे अवयव काढायचे आहेत आपल्याला. आपण पर्यायावरून पण जाऊ शकतो. पर्यायावरून पण आपण ते सॉल्व्ह करू शकतो. तर बघा काय येईल.
याच्यामध्ये काय केलंय बघूया आपण. एक्सचा घन कशात आणि कशात कॉमन काढले, हे 11ची फोड केलेली आहे. आणि मग पुढचं आपण पर्यायावरून जर गेलो तर ते सोपं जाईल. ह्याचा गुणाकार काय येईल, एक्स घन येईल. प्रत्येक ठिकाणी एक्स घन येईल, म्हणजे त्याच्यावरून तर उत्तर नाही काढता येणार. मग एक्सनी 2x गुणलं, एक्स आणि 2x गुणाकार किती येईल, एक्स गुणले 2x, 2x वर्ग येईल. आणि ह्या 2नी वजा 2 गुणलं, वजा 2x वर्ग येईल. मग अधिक 2x वर्ग आणि वजा 2x वर्ग ह्यांची बेरीज तर 0 येईल, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. म्हणजे हिथं वजा असलं तर हिथं अधिक येणार नाही. ठीक आहे, पहिला पर्याय एलिमिनेट झाला. आता दुसरा पर्याय बघा. हिथं काय येईल, वजा 2x वर्ग येईल. आणि ह्या एक्सने हिथं गुणलं तर हिथं पण वजा 2x वर्ग येईल. म्हणजे हे येऊ शकतं. हिथं बघा, हिथं 2x वर्ग येईल आणि हिथं काय येईल, वजा 2x वर्ग. म्हणजे हे चौथा पर्याय पण एलिमिनेट झाला. तिसरा पर्याय होतोय का बघा एलिमिनेट. एक्सनी वजा 2 गुणलं, वजा 2x वर्ग. आणि हिथं काय येईल, अधिक 2x वर्ग. म्हणजे तिन्ही पर्याय एलिमिनेट झाले. प्रश्न क्रमांक 5चा तिसरा पण पर्याय एलिमिनेट झाला. म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. पर्यायावरून जावा, पर्यायाचं एक्सपान्शन करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. जर 2x अधिक 1 हा 3k अधिक 2 कंस कंप्लीट x घन अधिक k वजा 1 या बहुपदीचा अवयव असेल तर k ची किंमत किती. आता हा काय आहे, अवयव आहे. म्हणजेच काय, 2x अधिक 1 बरोबर 0, तर 2x बरोबर वजा 1, x बरोबर वजा 1/2. म्हणजे x ची किंमत किती आहे, x ची किंमत वजा 1/2 आहे. ठीक आहे, ती किंमत आपण ह्यामध्ये ठेवली तर ह्या संपूर्णची किंमत किती येईल, 0. मग ते सोडूया. चला इक्वेशन लिहू. 3k अधिक 2 k x घन आहे अधिक k वजा 1 बरोबर काय लिहिणार आपण, 0. x ची व्हॅल्यू काय ठेवायची, वजा 1/2. आता 3k अधिक 2 k ची व्हॅल्यू वजा 1/2 चा घन अधिक k वजा 1 बरोबर 0. 3k अधिक 2 आणि ह्याची किंमत किती येईल, वजा 1/8 अधिक k वजा 1. हे सोडूया. पुढे बघा. आता वजा 1 ने गुणलं, वजा 3k वजा 2/8 अधिक k वजा 1. k वाल्या टर्म काय करूया आपण, जवळ घेऊया आणि ह्या टर्म पलीकडं. मग 3k/8 अधिक k बरोबर 2/8 अधिक 1 वजा वजा अधिक होईल. छेद समान करून घेऊया. वजा 3k अधिक 8k/8 बरोबर 2 अधिक 8/8. हा छेदस्थानचा 8 कॅन्सल होऊन जाईल. 8k मधून 3k गेलं, 5k. 5k बरोबर 10. k ची किंमत किती आली, 2. आपल्याला काय काढायचे, k चीच किंमत काढायचे. बघूया. तर k ची किंमत किती आली, 2 आली. 6चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. 7 नंबर. 7वा बघा. ax घन अधिक 3x वर्ग वजा 3 आणि 2x घन वजा 5x अधिक 2a या बहुपदींना x वजा 4 ने भागल्यास अनुक्रमे r1 व r2 या बाक्या उरतात. जर 2r1 वजा r2 0 असेल तर a ची किंमत. हे आपण साईडला लिहून घेऊया खाली. 2r1 वजा r2 बरोबर 0. मग हे किंमत काढण्यासाठी आपल्याला r1 शोधावं लागेल. पहिलं r1. मग r1 कुठे आहे, याची बाकी. याची बाकी r1 आहे. म्हणजे ax घन अधिक 3x वर्ग वजा 3 बरोबर काय आहे, r1. कधी, x ची किंमत x वजा 4 ला. x वजा 4 बरोबर 0. x ची किंमत किती आली, 4. 4 किंमत याच्यामध्ये ठेवूया. 4चा घन
अधिक 3 गुणिले 4चा वर्ग वजा 3 बरोबर R1. 4चा घन 64, 64a अधिक 4चा वर्ग 16, 16 त्रिक 48 वजा 3 बरोबर R1. R1ची किंमत किती आली हो? 64a वजा 45. 64a वजा 45. 64a वजा 45ची काय करायची आपल्याला? दुप्पट. ते दुप्पट किती येईल? 128a वजा 90 येईल. R1ची किंमत 2 R1ची किंमत आपण लिहिलेली आहे. मग आता हे आपलं पुसलं तरी चालेल. आता पुढे बघा, आपल्याला R2ची किंमत काढायची. R2ची किंमत किती आहे? 2x घन वजा 5x अधिक 2a बरोबर काय आले? 0 बरोबर आहे R2. आणि x ची किंमत किती आहे? x ची किंमत आहे 4. 4 किंमत ठेवा. 2 4चा घन 5 कंसात 4 अधिक 2a बरोबर काय आहे? R2. 4चा घन किती आला? 64. 64ची दुप्पट 128 वजा 5 चोक 20 अधिक 2a. मग R2ची किंमत किती आली बघा? R2ची किंमत आली 2a अधिक 108. 2a अधिक किती आली किंमत? 108 आलेली आहे. ती किंमत आपण इथे लिहूया. 2a अधिक 108. ठीक आहे. आता पुढे सॉल्व करूया. चला बघा, पहिल्या इक्वेशन मध्ये तर a ची किंमत हीच आलेली आहे 2R1 वजा R2. तर a ची किंमत वजा काय होईल? हे 2a वजा 108 होईल बरोबर. 108च होईल. 5 चोक 20 होईल. ठीक आहे. इथं किती येईल? 126a हे वजा झाल्यामुळे 108 आणि 190 198 होईल. बघा इथं काय होतं की इथं अधिक 90 होतं. आपलं चुकलं, ते वजा 90 लिहिलं. अधिक 90 आहे. मग अधिक 90 जर केलं तर इथं काय होईल? 126 वजा 90 मधून 108 गेलं. किती आलं? 18. इथं काय किंमत आहे? 0. मग 126a वजा 18 बरोबर 0. मग 126a बरोबर 18. a ची किंमत किती आली? 18 भागिले 126 1/7. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7 झालेला आहे. फक्त 2 प्रश्न राहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8 व 9 बघा. 2x घन अधिक ax वर्ग अधिक 3x वजा 5 आणि x घन वजा x अधिक x वर्ग वजा 4x अधिक 1 या बहुपदींना x वजा 2 ने भागल्यास मिळणाऱ्या बाक्या समान आहेत. म्हणजेच काय? 2x घन अधिक ax वर्ग कोणत्या किमतीला? x बरोबर 2 ला. ह्या दोन्ही किमती कशा आहेत? समान आहेत. x ची किंमत 2 ठेवा. 2चा घन अधिक a 2चा वर्ग अधिक 3 कंसात 2 वजा 5. इथं काय आला? 2चा घन अधिक काय आहे? x वर्ग आहे म्हणजे 2चा वर्ग आहे वजा 4 कंसात 2 आलं अधिक a. 2चा घन 8 8 दुने 16 2चा वर्ग 4 इथं आलं 4a. 3 दुने 6 वजा 5. 2चा घन 8 2चा वर्ग 4 4 दुने वजा 8 अधिक 1 अधिक 8 ला वजा 8 जाईल. इथं येईल a अधिक 4. इकडे बघा 16 16 आणि 6 22 22 मधून 5 गेले. किती आलं? 17. 4a अधिक 17. 4a वजा a बरोबर 4 वजा 17. 3a बरोबर वजा 13. a ची किंमत किती आली? वजा 13/3. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि हा आपल्या लेक्चरचा म्हणजे आजपर्यंत आपण जे स्कॉलरशिपचे लेक्चर घेतलेत त्यामधील हा शेवटचा प्रश्न आहे.
यानंतर स्कॉलरशिपमधील आपण हे प्रश्न तर घेणार नाहीत, पण आपण प्रश्नपत्रिकाच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटू. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्या कमेंटवर आपण लेक्चर घेऊ. तुम्ही सांगा की तुम्हाला काय बनवायचं आहे, कोणता व्हिडिओ, कोणता लेक्चर तुम्हाला नाही समजला, काय रिपीट घ्यायचं आहे, तर ते आपण रिपीट घेऊ. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. a वजा 2x अधिक 5x वर्ग ला x वजा 2 ने भागले असता बाकी 7 उरते, म्हणजे x ची किंमत काय ठेवायची? 2. मग a वजा 2 x ची किंमत काय ठेवली? 2 अधिक 5 2 चा वर्ग बरोबर काय येईल? 7. मग a वजा 4 अधिक 2 चा वर्ग 4 4 पंचे 20 बरोबर 7. a अधिक 16 बरोबर 7. याची किंमत काय येईल? 7 वजा 16 वजा 9. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पुस्तकच कव्हर केलेलं आहे. पुस्तकामधला कोणताही घटक, कोणताही प्रश्न आपला बाकी राहिलेला नाही. जर वाटत असेल की एखादा प्रश्न राहिला असेल तर तो PYQ ॲनालिसिसमध्ये कव्हर होईल. आणि जे मराठी इंग्लिशसाठी आहे तर मराठी इंग्लिशचं बेसिक आणि ते प्रश्न आपले हे PYQ ॲनालिसिसमध्ये होतील. तर इथून पुढे 2024, 2023, 2022, 2021 आणि शक्य झाला तर 2020 तर हे 5 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून देणार आहोत. तर आपल्या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.